भाषा आणि कौशल्य विकास यामध्ये आपण जाहिरात लेखन या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जाहिरात लेखन या घटकामध्ये आपण जाहिरात लेखनाचे स्वरूप आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. व्यापार आणि उद्योग यांचे सामान्य माणसाशी नाते जोडणारा दुवा म्हणजे जाहिरात. आपल्या उत्पादित वस्तूची, तिच्या वैशिष्ट्यांची लोकांना माहिती करून देणे, लोकांच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा निर्माण करणे, ती विकत घेण्यास उद्युक्त करणे, हा जाहिरातीचा मूळ हेतू. फ्लॅट्स, मोटारी, स्कूटर्स, धुलाई यंत्रे, मिक्सर यांच्या जाहिरातींद्वारे नकळत त्या वस्तूंबद्दलची ओढ ती जाहिरात वाचणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होते. वस्तूच्या विक्रेत्याला आणि ती विकत घेणाऱ्या ग्राहकाला जवळ आणणारे जाहिरात हे एक प्रभावी माध्यम आहे. उत्पादित वस्तूच्या वापरासाठी मागणी निर्माण करणाऱ्या कलेला जाहिरात असे म्हटले जाते. आपल्या मालाचा जनतेला परिचय करून देणे, मालाची मागणी वाढवण्यासाठी त्याची जनतेपुढे स्वखर्चाने केलेली प्रसिद्धी म्हणजे जाहिरात, असे म्हणावयास हरकत नाही. आपलाच माल विकत घेण्याची इच्छा लोकांच्या मनात निर्माण करणे, हा जरी जाहिरातीचा हेतू असला, तरी आणखीही काही कार्य तिच्याकडून होत असते. जाहिरात उत्पादित वस्तूची ओळख करून देते आणि तिचे उपयोग सांगते. तिच्यापासून होणाऱ्या फायद्याची माहिती देते. तिच्या दर्जाविषयी विश्वास निर्माण करते आणि त्यासोबतच कधी-कधी जीवनावश्यक अशी माहितीही देऊन जाते. आता आपण जाहिरात लेखनाचे प्रकार अभ्यासणार आहोत. आकाशवाणी, वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी या प्रसार माध्यमांसाठी जाहिरात लेखन लिहिण्याचं स्वरूप हे प्रसार माध्यमानुसार बदलते. त्यामुळे या माध्यमांविषयी आणि त्या माध्यमातील जाहिरात लेखनाविषयी आज आपण इथे तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आकाशवाणी या प्रसार माध्यमाद्वारे जाहिरात लेखन करत असताना लेखनाचे स्वरूप कसे असावे हे आपण पाहणार आहोत. आकाशवाणी हे पूर्णपणे श्राव्य माध्यम आहे. वृत्तपत्र वाचताना मध्येच व्यत्यय येऊन आपण बाहेर पाहिले किंवा पुन्हा वाचू लागलो तरी वृत्तपत्रातील मजकूर कुठे जात नाही, कारण तो आहे तिथेच असतो. आकाशवाणीचे तसे नसते. एकदा बाहेर पडलेला शब्द तेथे पुन्हा ऐकता येत नाही. त्यासाठी श्रोत्याला आकाशवाणी संचाकडे लक्ष केंद्रित करावे लागते आणि श्रोत्यांचे लक्ष केंद्रित करण्याची, खिळवून ठेवण्याची जबाबदारी ही आकाशवाणीवरील जाहिरात निवेदकाकडे येते. येथे निवेदक आणि श्रोते एकमेकांसमोर बसलेले नसतात. त्यांचा संवाद निर्जीव यंत्राद्वारे चाललेला नसतो. निर्जीव यंत्रातून बाहेर येणाऱ्या आवाजाकडे श्रोत्यांचे लक्ष फार काळ केंद्रित होऊ शकत नाही. त्यासाठी प्रथम वाचकाचे लक्ष वेधून घेणे आवश्यक असते. शक्य तेवढ्या कमी वेळेत आपला आशय, आपले विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हे कौशल्य येथे पणास लावावे लागते. त्यामुळे आकाशवाणीवरील जाहिरातीचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी वाढते. आता आपण आकाशवाणीवरील जाहिरात लेखन करत असताना मसुदा लेखन कसं करायचं आहे आणि त्याची काही वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. आकाशवाणीवर जाहिरातीस मिळणारा वेळ फार अत्यल्प असतो. म्हणजे एका जाहिरातीस केवळ 15 सेकंद इतका वेळ असतो. एवढ्या अल्प वेळेत संपूर्ण आशय मसुद्यात बसला पाहिजे. त्यासाठी कमीत कमी शब्दांचा आणि नेमका आशय प्रकट करणारा मसुदा आवश्यक ठरतो. त्यासाठी संगीत, ध्वनी योजना यांचाही विचार करावा लागतो. श्रोत्याने आशय श्रवण करून त्याचा मनावर परिणाम व्हावा, अशा बेताने वाचन करण्याचा वेग मिनिटात सुमारे 80 शब्द इतका असतो. हे लक्षात घेता 15 सेकंदाची जाहिरात 20 शब्दात बसावी, असा मसुदा तयार करता आला पाहिजे. अशा वेळी पहिला 2-3 सेकंदाच्या आतच श्रोत्यांचे लक्ष खेचून घ्यायचे असते. त्यामुळे मसुद्यात तपशील अधिक घालता येत नाही. उत्पादित वस्तूचे नाव, तिच्यापासून लाभ काय तेवढे सांगावे. शिवाय उत्पादन फायदेशीर कसे हे सांगण्यात अधिक वेळ न घालवता ते उत्पादन वापरा असा आदेश देणे अधिक योग्य ठरते. आकाशवाणीवरील मिळणारा अल्प वेळ पाहता स्पष्टीकरणापेक्षा आदेशाची आणि आवाहनाची भाषा अधिक महत्त्वाची ठरते. उत्पादनाच्या नावाला अधिक महत्त्व देऊन त्याचे वारंवार उच्चारण झाले पाहिजे. सतत उच्चारणाचा श्रोत्याच्या मनावर निश्चितच परिणाम होतो.
अशी पुनरावृत्ती होण्यास योग्य अशी रचना मसुद्यात असावी. आपली ओळख ठसवण्यासाठी जाहिरातीच्या शेवटी घोषवाक्य असावे, म्हणजे ती जाहिरात श्रोत्यांच्या लक्षात राहते. तसेच संथ निवेदनापेक्षा जलद निवेदन हे श्रोत्यांचे लक्ष पकडून ठेवते. ऐकल्याबरोबर समजतील इतके सोपे शब्द मसुद्यात असायला हवेत. मसुद्यातील आशयाला पार्श्वसंगीताची जोड दिल्यास तो अधिक सुंदर आणि श्रवणीय बनतो. जाहिरातीच्या सुरुवातीस व शेवटी मन खेचून येईल आणि लक्षात राहील अशी विशिष्ट पद्धतीची सुरावट ठेवल्यास त्या सुरावटीतून जाहिरात ओळखली जाते व श्रोत्यांच्या स्मरणात राहते. अर्थात यासाठी संगीतकाराचे सहाय्य आवश्यक असते. आता आपण वृत्तपत्रासाठीचं जाहिरात लेखन कसं केलं जातं हे पाहणार आहोत. समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे एक समर्थ माध्यम म्हणजे वृत्तपत्र. वृत्तपत्रांच्या प्रचंड खपावरून जाहिरातीच्या प्रसारांचा अंदाज येतो. आपल्या उत्पादनाची संस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने वृत्तपत्र आणि त्यांच्या साप्ताहिक पुरवण्या अधिक उपयुक्त ठरतात. वृत्तपत्र वाचकांच्या भेटीला रोज येत असल्यामुळे त्यात सातत्याने येणाऱ्या जाहिरातींची वाचकांची केवळ ओळखच होत नाही, तर एक नाते निर्माण होते. वृत्तपत्राच्या रकान्यात छोट्या जाहिराती येतात. व्यावहारिक गरजा प्रकट करण्यापुरते शब्द त्यात असतात. शिवाय अशा जाहिरातींना शब्दसंख्येची मर्यादा असते. शब्दसंख्येच्या मर्यादेत आपल्या मनातील मजकूर बसवणे हे देखील एक कौशल्य असते. त्यासाठी संक्षिप्त लेखनाचे, सारांश लेखनाचे ज्ञान व कौशल्य हवे. अर्थात हे सारे छोट्या जाहिराती पुरते. मोठ्या जाहिरातीत बराच तपशील देता येतो. मात्र केवळ अधिक तपशील दिल्याने जाहिरात परिणामकारक आणि यशस्वी होते असे नाही. काही वेळा मोजके शब्द देखील केवढा तरी परिणाम साधू शकतात. चित्रे, छायाचित्रे आणि सजावट यांनाही तेथे वाव असतो. वृत्तपत्राच्या जाहिरातीचे घटक यामध्ये जाहिरातीचा तपशील, त्याचा आशय, स्पष्टीकरण देणारा मथळा, कंपनीची मुद्रा आणि शेवटी कंपनीचे नाव व पत्ता या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असतात. जाहिरातीकडे वाचकाचे मन खेचले जाते ते तिच्या मथळ्यामुळे. त्यामुळे आकर्षक मथळा हे जाहिरात 75% यशस्वी करतो. जाहिरातीतील संदेश जितका लहान व सोपा तितकी जाहिरात परिणामकारक होते. जाहिरातदाराच्या मुद्रेलाही जाहिरातीत महत्त्व असते. जाहिरातदाराचे बोधचिन्ह म्हणजेच मुद्रा. बोधचिन्ह हे उत्पादकाचे जाहिरातदाराचे प्रतिनिधित्व करीत असते. काही कंपन्यांची अथवा संस्थांची घोषवाक्ये तयार केलेली असतात. मुद्रा अथवा बोधचिन्हांइतकेच ही घोषवाक्ये देखील कंपनीचे अथवा संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे असतात. आता आपण दूरचित्रवाणीसाठीचं जाहिरात लेखन कसं करायचं ते पाहणार आहोत. चित्रवाणीची परिणामकारकता इतर सर्व माध्यमांपेक्षा अधिक असते. शिवाय एकाच वेळी कुटुंबातील सर्व लोक चित्रवाणीवरील कार्यक्रम पाहत असल्यामुळे त्याच्या प्रसाराचे क्षेत्र हे व्यापक बनते. जी वैशिष्ट्ये शब्दांद्वारे किंवा ध्वनींद्वारे स्पष्ट करता येत नाहीत, ती चलचित्रातून अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येतात. दूरचित्रवाणीवरील जाहिरातीचे संहिता लेखन. आकाशवाणीप्रमाणेच चित्रवाणीवरील जाहिरात प्रसारणाला अत्यंत थोडा वेळ मिळतो. तेवढ्या अवधीत म्हणजे 5 ते 10 सेकंदात प्रेक्षकांच्या मनात ठसेल असे परिणामकारकपणे जाहिरातीचे चित्रण करायचे आहे, हे लक्षात घेऊन जाहिरातीची संहिता तयार करायची असते. चित्रवाणीवरील जाहिरातीची संहिता म्हणजे 5-10 सेकंदाची छोटीशी पटकथाच असते. त्यामध्ये दृश्यचित्रण आणि निवेदन यांची परिणामकारक संगती असली पाहिजे. मिळणाऱ्या अल्प वेळेतील काही भाग दृश्यचित्रणासाठी द्यावा लागतो. याशिवाय पार्श्वसंगीतही असते. त्यामुळे मिळणाऱ्या थोड्यातील वेळात मोजके व अर्थपूर्ण निवेदन संहितेत आले पाहिजे. ही संहिता संवाद पद्धतीनेही तयार करता येते. किंबहुना संवाद पद्धतीत परिणामकारकतेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरते. श्राव्य आणि दृश्य माध्यम येथे उपलब्ध असल्याने संहितेमध्ये नाट्यपूर्ण प्रसंगांची योजना केल्यास जाहिरातीची परिणामकारकता अधिकच वाढते.